मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला। पुढच्या 2 दिवसात जागा वाटपासाठी पहिली बैठक। मुंबईत भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारीत, तर शिंदेची शिवसेना 100 जागांवर आग्रही असल्याची माहिती। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतून लढणार। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मात्र स्वबळावर लढणार असल्याची माहिती। मुंबईत लढण्यासाठी भाजपमधील नेत्यांचा राष्ट्रवादीला विरोध, मात्र तरी देखील राष्ट्रवादीला महायुतीत सहभागी करून घेणार। कौशल्य विकास प्रशिक्षणार्थींच्या लक्षवेधीवरून विधानसभेत खडाजंगी। विजय वडेट्टीवार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपली। विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीची प्रतच फाडली। एकनाथ शिंदे 2 महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा। तर शिंदेंनी पुन्हा स्वतःची पॉवर दाखवून दिली। शिंदेंनी शहांना खिशात घातलं ही त्यांची किमया, आंबेडकरांचं वक्तव्य। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, चव्हाणांचं सूतोवाच। पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांची टीका। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिशपणाचं, आशिष शेलारांचा निशाणा, तर चव्हाण स्वप्नाळू माणूस, खोतांचा टोला। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा नागपुरात संघाच्या स्मृती भवनात जाऊन डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन। भाजप आणि शिंदे सेनेचे मंत्री आमदारही स्मृती भवनात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र आजही अनुपस्थिती। रोहित पवारांविरोधातील अवमान प्रकरणी हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याचा आरोप। पुढील अधिवेशनापर्यंत अहवाल सादर करण्यास मुदतवाढ। राज्यातील सगळ्या 29 महापालिका एकाच वेळी घेतल्या जाणार असल्याची माहिती। नागपूर, चंद्रपूर महापालिका निवडणुका देखील वेळेतच होणार असल्याची शक्यता। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत दुपारी सीसीआय मधल्या पॅडल कप मध्ये सहभागी होणार, तर दुपारी 4 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना मेस्सी सचिन तेंडुलकरचीही घेणार भेट। सांगलीच्या कडे गावात एकाच ठिकाणी दिसले 4 बिबटे। बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, मात्र कुत्र्यामुळे वाचला जीव। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार। नाशिकच्या निफाडमधील पारा 6.3 अंशांवर, तर पुण्यातल्या तापमान 8.8 अंशांवर। राज्यातील बहुतांश भागात बोचरी थंडी। इंडिगोला प्रवाशांना 500 कोटींच्या वर भरपाई द्यावी लागणार। विमानांची उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना बसला होता फटका। जवळपास 4,500 विमानांचं उड्डाण झालं होतं रद्द। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत आज तिसरा T20 सामना। शुभमन गिल, सूर्यकुमार यादवला सूर गवसणार का, याकडे लक्ष। सिरियामध्ये आयसिसच्या हल्ल्यात 2 अमेरिकन सैनिक आणि एका ट्रान्सलेटरचा मृत्यू, 3 सैनिक जखमी। तर आयसिस विरोधी सुरू असलेल्या कारवाई दरम्यान झाला हल्ला। हल्लेखोराचाही अमेरिकेच्या सैन्याकडून खात्मा।